हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. मालतीला राणीच्या आईचा फार राग आलेला असतो. तर आता ती राणीच्या आईला सुनावत असते. काहीही झालं तरी वर तोंड महाडिकांच्या घरी यायला लाज वाटत नाही. तर आता इथे ही जी सुरेखा जी आहे ती हे सगळं बोलणं ऐकून घेत असते. मला सांगा मला सांगा, बुवा जेव्हा घरी होते त्यावेळी ते काय करत होते? असं काय झालं तुमच्यात की जे ते निघून गेले? तर आता इथे सुरेखा जी आहे ती म्हणते की नाही, असं काही नाही झालं आणि मला माहीत नाही ते का निघून गेले. तर आता इथे मालती जी आहे ती बोलते की नक्कीच कुठेतरी पडले असतील. तर आता इथे सुरेखा म्हणते की हो, ते पिले असतील आणि पडलेही असतील. तर आता इथे मालती बोलते की तुम्ही असं पिऊन पडायचं आणि आम्ही रात्रंदिवस तुम्हाला शोधत बसायचं. हे काय धंदा लावून ठेवला आहे? माझा इंद्रा काय तुमच्या घरचा कामवाला आहे का? घरगडी आहे का? का जे काही होईल ते त्याने निस्तरायचं? काय चाललं काय आहे तुमचं? ती राणी इथे हुकूम चालवते आणि तू तिकडनं आम्हा महाडिकांवरती हुकूम चालवतात. आम्ही काय तुमच्यासाठी कामाला लागलेलो गडी आहोत का? तर आता मालती प्रचंड राणीच्या आईला बोलत असते. तर तेवढ्यात उर्मिलाही तिथे खूप काही बोलू लागते आणि या सगळ्यात रत्नाई त्या दोघींनाही शांत करत असते. पण त्या दोघीही शांत होत नाही. इकडे आता इंद्रा आणि राणी दोघेही जण पोलीस स्टेशनमध्ये आलेले असतात. त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलत असतो की राणी माझ्यावरती प्रचंड चिडली आहे. आता मला काहीतरी करावं लागेल आणि राणीचा राग घालवावा लागेल. पण त्यासाठी मला तिच्याशी बोलावं लागेल. पण ती जर माझं ऐकूनच घेत नाही तर आता इकडे राणी तेवढ्यातच रतनला फोन करते आणि त्याला सांगते की तू ना सगळ्या ठिकाणी जाऊन बघ. ज्या ठिकाणी बुवा बसत असते त्या अड्ड्यावरती देखील जाऊन बघ. तर आता ती गावातील बऱ्याच पोरांना बुवांना शोधायला सांगते आणि त्यानंतर आता इकडे इंद्रा जो आहे तो राणीला बोलण्याचा प्रयत्न करत असतो. पण राणी मात्र त्याचं ऐकूनही घ्यायला तयार नसते आणि थोड्या वेळाने इंद्रा पुन्हा तिला बोलू लागतो. तर आता राणी बोलते की काय आहे सर, हे पहा मी आधीच टेन्शनमध्ये आहे आणि मला आणखीन त्रास तुम्ही देऊ नका. तर त्यावेळी आता इंद्रा बोलतो की हे बघ राणी, तू टेन्शन घेऊ नकोस, बुवा मिळतील आपल्याला. तर त्यावेळी आता ती इंद्राचं काहीही ऐकून घेत नाही. ती बोलते की मला तुमची सहानुभूती नको आहे. जो माणूस दुसऱ्याला त्रास देण्यासाठी स्वतःला आनंद वाटून घेतो त्याच्याशी तर मला अजिबात बोलायचं नाही. राणी असंच बोलत असते. तर आता इंद्रा जो आहे तोही भडकतो. इंद्रा बोलतो की हे बघ राणी, मला एक चान्स दे, मला तुझ्याशी बोलायचा. हे बघ माझ्याकडून चूक झाली आहे, माझ्याकडून मिस्टेक झाली आहे आणि मी माफीही मागितली आहे. माझ्याकडून एवढीही मोठी चूक झालेली नाही आहे. राणी तू काय बोलतेस? तुला तरी कळतंय का? हे बघ फक्त माझं ऐकून घे. तर आता राणी म्हणते की नाही, मला काहीही ऐकायचं नाही आहे, माझी मनस्थिती नाही आहे हे सगळं ऐकून घेण्याची. तेवढ्यात आता तिथे एक पोलीस येतो आणि बोलतो की तुम्हाला आतमध्ये बोलावलं आहे. असं म्हणत आता ते दोघेही जण आतमध्ये जातात. राणी जेव्हा आत जाते, इंद्रा देखील तिच्या पाठीमागे आतमध्ये जातो. इकडे मालतीचं रडगाणं सुरूच असतं. तिने सुरेखाला अगदी रडायला लावलेलं आहे. त्यांची लायकी काढून मालती सारखं सारखं हेच बोलत असते की माझ्या इंद्राला तुम्ही कामाला लावलेलं आहे. कामाला ठेवलेला गडी नाही आहे तो, सारखे सारखे तुमचे कामं करत बसायला. जरा समजून घ्या, तो या कंपनीचा मालक आहे, तो MD आहे, हेही तुमच्या लक्षात येत नाही का? तर आता इथे सुरेखा जी आहे ती माफी मागू लागते. म्हणते की चुकलं माझं, मी इथे यायलाच नको होतं. इथून पुढे मी असा त्रास नाही देणार तुम्हाला. आमच्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तर आता मालती तिला धमकी देते, लक्षात राहिलं पाहिजे, इथून पुढे तुम्ही आमच्याकडे अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे येणार नाहीत आणि आम्हाला सतत काहीही घडलेलं सांगायचं नाही. मालतीने आता पूर्णपणे धमकीच दिलेली आहे. तर आता इथे सुरेखाला कळलेलं आहे की मालती मॅडमला अजिबात मी इथे आलेली आवडलेलं नाही आहे. म्हणून ती ठरवते की नाही, मी इथून जायलाच हवं. तर आता इकडे राणी जी आहे ती पोलिसांना विचारत असते की बुवा शेवटचे कुठे दिसले होते? तर आता पोलीस जे आहे ते तिला फुटेज दाखवतात. ज्यावेळी शेवटचे बुवा चालत चालत रोडनी चाललेले असतात त्यावेळी इंद्रा तिथे आलेला आहे आणि बुवा इंद्राच्या गाडीमध्ये बसून पुढे चाललेले आहेत आणि इंद्राने बुवांना वस्तीमध्ये सोडलं आहे असं पोलिसांचं म्हणणं आहे. कारण शेवटचे बुवा जे आहेत ते इंद्रासोबतच गाडीमध्ये दिसलेले आहेत. त्यानंतर
राणी बोलते की पण पुढे पुढे बुवा कुठे गेले आहेत? तर त्यावेळी पोलीस बोलतात की हाच तर प्रॉब्लेम आहे. इथून पुढचं फुटेज आपल्याला मिळत नाहीये आणि तेच कळत नाहीये की बुवा नक्की कुठल्या दिशेने गेले आणि कुठे गेले. तर आता राणी जी आहे ती विचार करू लागते. बोलते की शेवटचं बुवा इंद्राजी सरांच्या गाडीमध्ये दिसले. म्हणजे नक्की बुवा उतरले तर असतील ना गाडीतून? तर आता ती थेट इंद्रालाच विचारते, सर, बुवा शेवटचे तुमच्याच गाडीमध्ये बसले होते. मला सांगा, तुम्ही त्यांना उतरवलं तर होतं ना? तर आता असं म्हटल्यानंतर इंद्राला खूप वाईट वाटतं. कारण राणीने सरळ सरळ त्याच्यावरती आरोप केलेला आहे. तिच्या बुवांना इंद्रानेच लपवलेलं आहे असं तिला म्हणायचं आहे. नक्की कुठे त्यांना गायब केलं आहे? असा प्रश्न आता ती इंद्राला विचारू लागते. तर आता इंद्रा जो आहे तो बोलतो की हे बघ राणी, इथे माणसं आहेत. चल, मला तुझ्याशी बोलायचंय. तू गाडीमध्ये बस अगोदर. असं इंद्रा तिला म्हणतो आणि तो स्वतः गाडीमध्ये जाऊन बसतो आणि त्यानंतर राणी देखील गाडीमध्ये बसते. इकडे पुन्हा महाडिकांच्या घरी ही मालती जी आहे ती आता खूप उशीर झाल्यामुळे इथे चिडचिड करत असते. कारण सकाळपासून इंद्रा त्या बुवाला शोधण्यासाठी गेलेला असतो. त्याने सकाळपासून काही खाल्लंय की नाही हेही तिला माहीत नसतं. तर आता ती बोलते की ह्यांच्यामुळे माझा मुलगा आज दिवसभर उपाशी राहिलाय की काय हेही मला माहीत नाहीये. त्याने खाल्लं असेल की नसेल. तर आता इथे रत्नाई बोलते की हे बघ, तू चिडचिड करू नको, येतीलच आता ते घरी. तर आता इथे ही जी मालती आहे ती बोलते की तुम्ही आणखीन इथेच का आहात? तर आता तिला प्रचंड राग आलेला असतो. एवढा वेळ झाला असून सुद्धा ती इथेच थांबली आहे. एवढं मी बोलून सुद्धा ही इथेच थांबली आहे. थोडी तरी लाज बाळगायला हवी, असं मालती इथे बोलते. मालती आता थेटच रत्नाई समोर खूप काही बोलू लागते. रत्नाई तिला थांबवत असते. रत्नाई म्हणत असते की जाऊ दे मालती, एवढं नको बोलू. तर आता इथे सुरखी जी आहे ती म्हणते की नाही, आता मी जाते इथून, मी नाही त्रास देणार तुम्हाला. तेवढ्यातच पाठीमागून आबा जे आहेत ते आलेले असतात. इकडे इंद्रा आणि राणी दोघेही एका ठिकाणी आलेले असतात. त्यावेळी इंद्रा बोलतो की हे बघ राणी, माझी चूक झाली आहे, मी मान्य करतो आणि मी माफीही मागतो. पण आता राणी बोलते की त्याचा उपयोग होणार नाही. कारण तुम्ही चूक खूप मोठी केलेली आहे आणि माफी मागून सुद्धा माझा आता तुमच्यावरती विश्वास नाही आहे. कारण एखादा माणूस असा वागू शकतो, मला याच्यावरतीच विश्वास बसत नाही आहे. मी खरं तर तुमच्यावरती खूप विश्वास ठेवला होता आणि तुमच्यामध्ये गुंतत चालली होते. आपलं नातं इम्प्रूव्ह व्हायला लागलं होतं, असं राणी इंद्राला बोलू लागते. पण त्याआधीच आता नात्यामध्ये दुरावा निर्माण झालेला आहे. इंद्रा बोलतो की राणी, पण तुझा माझ्यावरती एवढाही विश्वास उरलेला नाहीये की तुला असं वाटतंय की मी तुझ्या बुवांना गायब केलं आहे. तू सरळ सरळ माझ्यावरती आरोप करतेस राणी, तुला कळतंय का? तर आता राणी म्हणते की हो, मला चांगलंच कळतंय. तुम्ही आतापर्यंत असे वागलात आणि तुम्हाला माझ्या बुवांना गायब करायला काय वाटणार आहे? तर आता इथे इंद्रा बोलतो की हे बघ राणी, ते तुझे वडील आहेत, माझ्या वडिलांसारखे आहेत. मी असं नाही वागू शकत. तुझा एवढाही विश्वास नाहीये माझ्यावर? तर राणी बोलते की नाही, नाहीये माझा तुमच्यावरती विश्वास आणि मी विश्वास इथून पुढे ठेवणारही नाही, असं म्हणत राणी तिथून निघून गेलेली आहे. इकडे आबा जे आहे ते सुरेखाताईला म्हणतात की सुरेखाताई, तुम्ही कुठे चाललात? बुवा आलेत का घरी? तर आता सुरेखाताई म्हणते की नाही, आणि इथे थांबून तरी मी काय करणार ना, घरी जाऊन शोधते तरी त्यांना कुठे मिळतात की नाही. तर आता बुवा म्हणतात की नाही, जोपर्यंत बुवा सापडत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा. पण आता सुरेखा जी आहे ती ऐकायला तयारच नसते. अजित बोलतो की आबा, मी त्यांना सोडून येतो. तर आता तेवढ्यातच मालती बोलते की पहा, मी सांगितलं होतं ना, आबाही आता तुमची मदत करण्यासाठी येतीलच. आणि पहा, अजित देखील तुम्हाला सोडवायला तयार झाला आहे. म्हणजे सगळी महाडिक फॅमिली तुम्हाला मदत करते, कळतंय ना तुम्हाला? तर आता ती डोळ्याने खुणावते आणि तिला जायला सांगते. तर आता सुरेखाताई बोलते की नाही नाही आबा, आता मला जाऊ द्यात आणि जर काही लागलंच तर मी सांगेल ना तुम्हाला, असं म्हणत आता सुरेखा जी आहे ती तिथून जायला लागते. मालती ज्या प्रकारे आज सुरेखाताईसोबत वागलेली आहे ते रत्नाईला अजिबात आवडलेलं नसतं, पण तरीसुद्धा ती गप्प असते. इकडे राणी जी आहे ती आता इंद्राला खूप काही बोलून तिथून निघून गेलेली आहे आणि इंद्राने हे आता ठरवलं आहे की मी निर्दोष आहे हे सिद्ध करून राणीला दाखवणार. मी बुवांना गायब केलेलं नाही आहे आणि बुवांच्या तोंडूनच आता राणीला ऐकवणार आहे इंद्रा की त्याने बुवाला किडनॅप वगैरे गायब वगैरे केलेलं नाही.
तर पुढील भागात राणी आता घरी आलेली आहे आणि इंदिरा राणीला विचारतो की राणी तू घरी आली आहेस. तर आता राणी बोलते की हो, मी आली तर आहे, पण आपल्यामध्ये आता कुठलंच नातं नसणार आहे. राणीला या सगळ्याचा खूप त्रास होत असतो. राणी रूमच्या बाहेर येते आणि रडू लागते आणि इंदिरा देखील आता विचार करतो की हो, मला माहीत आहे ही राणी खूप हर्ट झाली आहे, आता तिला थोडा वेळ दिला पाहिजे.